दुर्गाडी किल्ल्यावरील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर असलेली दुर्गाडी देवी हे कल्याणसह आजूबाजूच्या शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे। यामुळेच नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक मंदिरात हजेरी लावतात। मात्र दुर्गाडी देवस्थान समिती आणि पालिका प्रशासनाला या मंदिराच्या आवारातील स्वच्छतेचा विसर पडला असून मागील 6 दिवसांपासून मंदिर परिसरात पडलेल्या कचऱ्यामुळे परिसराला अवकळा आली होती। याबाबतची तक्रार भक्तांकडून करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे होते। परिसराची स्वच्छता करण्यात आली। मात्र नागरिकांची श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याची केवळ नवरात्रीत नव्हे तर कायमच स्वच्छता ठेवण्याची मागणी भक्तांकडून केली जात आहे। कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या किल्ले दुर्गाडी मंदिरात मोठ्या जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा केला जातो। दरवर्षी लाखो भाविक मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात। मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अटी शर्तीसह मंदिर उघडण्यासाठी परवानगी राज्य सरकारने दिल्यामुळे नवरात्रीच्या काळात देवीचे मंदिर उघडले आहे। मात्र मंदिर समितीने ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश देण्यास बंदी घातल्याने लहान मुलांना घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दर्शनाविना परतावे लागत आहेत। यामुळे दरवर्षी गजबजणाऱ्या दुर्गा मातेच्या मंदिरात यंदा मोजके भक्त वावरताना दिसत आहेत। मात्र तरीही मंदिराच्या आवारात सर्वत्र पसरलेला कचरा भक्तांच्या त्रासात भर टाकत आहे। मागील 7 दिवसांपासून मंदिर परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने लादीवर जागोजागी असलेले तेलाचे आणि चिखलाचे डाग, कागद, पालापाचोळा, अगरबत्ती आणि धूप कापराचे डबे, ओली झालेली बारदाने यामुळे मंदिर परिसर अस्वच्छ झाल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली। सकाळी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलेल्या भक्तांना मंदिराच्या आवारात अस्वच्छता दिसताच त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत त्यांनी फेसबुकवर टाकत नाराजी व्यक्त केली। सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तातडीने मंदिर परिसराची स्वच्छता करत कचरा हटवला। वर्षभर मंदिर परिसराच्या आवारात रिकाम्या मद्याच्या बाटल्या, मद्याचे बॉक्स, पालापाचोळा यासारख्या कचरा पडलेल्या असतानाही प्रशासनाकडून हा कचरा नियमित उचलला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त करत ऐतिहासिक महात्म्य असलेल्या या किल्ल्याचे पावित्र्य जपत किल्ल्याच्या स्वच्छतेकडे वर्षभर लक्ष द्यावे अशी मागणी गणेश पवार आणि कैलास पवार यांनी केली आहे। नमस्कार। गेले नवरात्र उत्सव चालू झाल्यापासून दररोज मी या किल्ल्यावर दर्शनासाठी येतोय, पण अनेक दिवसांपासून पाहतोय की किल्ल्यावरचं इतरत्र ठिकाणी सर्वत्र कचरा वगैरे पडलेला आहे। काही कचरा तर 6 दिवस झाले तसंच पडलेला आहे। आज सकाळी आल्यानंतर पुन्हा तेच दिसलं। मग आज असं वाटलं की ही गोष्ट कोणीतरी उचलायला हवी। आज बरेच जण कल्याणमध्ये बरेच भाविक येतात, दर्शन करून निघून जातात। आज अनेक जण फक्त नवरात्रीच्या 9 रंगांमध्ये गुंतलेले आहेत। फक्त आपण कोणत्या रंगाचा कपडे घालून बाहेर पडावं फक्त एवढंच ह्या दृष्टिकोनातून बघितलं जातं। पण मंदिराचं पावित्र्य किंवा सणांचं महत्त्व याचं गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी जे पावित्र्य असायला पाहिजे ते जपायला पाहिजे। पालिका असो या समितीचे कर्मचारी असो, इथे दुर्लक्ष होतं। आज पोस्ट टाकल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासानंतर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा मला फोन आला आणि आज बघत आहात इथे कचरा पडलेला होता। आज इथे कचरा उचलला गेलेला आहे। खरं तर या 9 दिवसामध्ये देवी असुरांचा नाश करण्यासाठी 9 वेगवेगळे शस्त्र वापरत असते। आज सोशल मीडिया आणि फेसबुक हे सर्वात मोठं शस्त्र मी तिच्या पावित्र्य राखण्यासाठी वापरलं। हे मला इथे आल्यावरती सुचलं आणि ते आज मी केलं आणि आज बदल मला दिसला। दर्शनाला आल्यावर इकडे तर कचरा दिसून आला, पण माझं बोलणं असं की नवरात्राचे 9 दिवसच फक्त इथे साफसफाई झाली पाहिजे असं नाही आहे। कारण का हा कल्याणमधला ऐतिहासिक किल्ला बघितला जातो आणि ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला देखील बुरुज वगैरे आहेत, तिकडे देखील कचरा पडलेला असतो। म्हणजे फक्त 9 दिवसच साफसफाई करण्यापेक्षा 12ही महिने जर इथे साफसफाई ठेवली तर कल्याणमधला ऐतिहासिक किल्ला हा खरोखर ओळखला जाईल आणि सुंदर दिसेल। लोक इकडे बघायला येतील। बरेच जण फक्त नवरात्रीचे 9 दिवस येतात पण नंतर का बघितलं जात नाही, कारण की इकडे माणसं येत नाही त्यामुळे साफसफाई केली जात नाही। पण बुरुजाच्या आजूबाजूला बघितलं तर काही ठिकाणी दुर्दैव बोलावं लागेल की दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या आहेत। तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आजूबाजूचा परिसर देखील 12ही महिने साफ ठेवावा। ब्युरो रिपोर्ट कल्याण इन मराठी न्यूज। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।